गणपति बप्पा बोरिया। गणपति बप्पा मोरया। आज हम देखेंगे दही के कबाब. दही के कबाब हिंदीत का तर असंच, कारण मी बरेच व्हिडिओ बघितले. मला काही याचे कबाबला मराठीत काय म्हणतात, हिंदीत असं दही की टिक्की म्हणतात, पण ते हिंदी झालं. मराठीत काय म्हणणार, गोळे, आय डोंट नो. बरं, हे दही के कबाब तर ॲक्च्युली मी मागे एक इव्हेंट अटेंड केला, त्याच्यामध्ये आय केम टू नो अबाउट दिस डिश ॲज अ स्टार्टर्स. पण त्याच्यानंतर मग मी ॲज माझी आवड असल्यामुळे मी बरेचसे व्हिडिओ बघितले की ज्याच्यामध्ये दही की कबाब आहेत आणि बनवण्याच्या खूप वेगवेगळ्या पद्धती आहेत. सो मी कुठली स्पेसिफिक पद्धत फॉलो केली असं नाही, म्हणजे माझ्याकडे दही होतं बरंच जास्त झालेलं, त्यामुळे मला काहीतरी एक बनवायचं होतं. सो म्हटलं चला हे दही की कबाब ट्राय करूया. आणि बाहेरून काही आणलं नाही मी. याचं कोटिंग पण म्हणजे ॲज पर मी जितक्या रेसिपीज बघितल्या सगळ्यामध्ये ब्रेड क्रम्स वापरलेत. घरी सध्या ब्रेड नव्हता, सो आणि दही होतं. आणि एवढं सगळं दही असंच खाऊन संपवणं थोडं डिफिकल्ट होतं. सो कढी वगैरे असते माझ्याकडे रेग्युलरली, पण म्हटलं चला हे आपण जरा वेगळं ट्राय करूया. सो दही की कबाबसाठी अगेन दही तुमचं जास्त आंबट नको, म्हणजे अगदी खूप दिवस लावलेलं वगैरे नाही. जितकं ताजं वापराल त्याची टेस्ट अजून एन्हान्स होईल. जितकं जर जुनं झालं तर मग त्याच्यात आंबटपणा येतो, मग तुम्हाला तो बॅलन्स करायसाठी थोडे जिन्नस अकॉर्डिंगली ॲड करायला लागतील. सो दह्याचे कबाब बनवायचं म्हणजे फर्स्ट थिंग इज प्लॅनिंग अगेन, कारण त्याला हंकर्ड लागतं. सो नावाप्रमाणेच हंकर्ड म्हणजे रात्रभर ते टांगून ठेवायचं. टांगलेलं दही म्हणजे जे श्रीखंडासाठी वगैरे वापरतो, चक्का बेसिकली. सो दह्यातलं पूर्ण पाणी खाली येतं. सो साधारण ही ओव्हरनाईट प्रोसेस. ओव्हरनाईट म्हटलं की 8 ते 10 तास हे ठेवावं लागतं. खूप गरमी असेल, दही जर आंबट व्हायचे चान्सेस असतील तर मी इथे फोटोमध्ये जसं दाखवलं आहे, माझ्याकडे एक मोठा डब्बा होता आणि मग मी हे दही कापडामध्ये बांधून डब्याला वरती क्लिपने लावून ठेवलं आहे आणि मग हा डब्बा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. सो दॅट तो आंबट नाही होणार, ॲज वेल एज त्यातलं पाणी निघून जाईल. त्याच्यानंतर मग मी आता ही प्रोसेस करतानाचे फोटो काढले नाही आहेत, पण मी याच्यामध्ये सगळे जिन्नस ॲड केले माझ्या चवीनुसार. सो किंवा असंच ट्राय आऊट करायला की मला हे फ्लेवर्स आवडतील, तर मी याच्यात माझं हे थोडंसं दही आंबट होतं, त्यामुळे मी थोडी हलकीशी साखर घातली आहे. सो जर तुमचं ताजं दही असेल तर साखरेची गरज नाही. मीठ थोडंसं, मी याच्यात चिरलेला कांदा घातला आहे हलकासा, तुम्ही मिरची घालू शकता. त्याच्यानंतर याच्यात असं गोडसर, म्हणजे जसं चक्क्यापासून आपण श्रीखंड बनवतो, तो बेसिकली जर आंबलेलं दही नसेल आणि ताजं दही असेल तर त्याच्यात वेलची पूड घालायची. म्हणजे तो असा अगदी तिखट पदार्थ नाही, कांदा मिरची नाही, पण वेलची दालचिनी असे फ्लेवर करून हलकासा तो छान वेगळी टेस्ट लागते. सो ट्राय करून नक्कीच बघा. आणि मग ते हंग केलेल्या कर्डमध्ये मी आता इथे हलकीशी वेलची, कांदा घातला आहे, मीठ घातलं आहे आणि याला मग बांधण्यासाठी बरेच जणं भाजलेलं बेसन घालतात किंवा मैदा घालतात, कॉर्नफ्लावर घालतात. पण मी यातलं काहीच न घालता मी सत्तू घातलेला आहे. सत्तू म्हणजे अगेन चण्याचं पीठ, म्हणजे काहीही कच्चा पदार्थ मी असा ॲड नाही केला. ऑल्दो मी कांदा त्यात ॲड केला, पण तो अगदीच हलकासा ॲड केला आणि ऑप्शनल आहे सगळं. तर मी सत्तू ट्राय केला आणि ते पण थोडं नाही, फक्त ते असं एकजीव होईल त्याचा बॉल, म्हणजे ते बांधलं जाईल एवढंच सत्तू घातलं आहे. आणि ते सगळं चांगलं वाटलं आणि एक हातात असं करून बघायचं की गोळा तयार होतो, म्हणजे एकजीव होतं. अगदीच ते पातळ नाही आहे, कारण ते नाही म्हटलं तरी दही आहे, त्याला स्वतःचं असं बाइंडिंग हे काही नाही, तर त्याला बाइंडिंग एजंट लागतो कबाब बनवायचा झाला तर. सो त्या बाइंडिंग एजंटसाठी सत्तू
थोड्या प्रमाणातच घातलं मी, की साधारण एक बांधला जातोय तो आता, तेवढंच बघितलं. तर मग तो बांधला गेल्याचे त्याचे ते छोटे थोडे म्हणजे भाग करून ठेवले. आणि मग माझ्याकडे ब्रेड क्रम्ब वगैरे नव्हतं, सो मी इकडे रवा वापरला. तर मी मस्त ते रव्यावर रोल करून हे स्पेसिफिकली बरेचसे कबाब किंवा बरेचसे कटलेट्स तळायच्या आधी इन्स्ट्रक्शन्स किंवा म्हणजे मी जितके पण व्हिडिओज बघितलेत, रिकमेंडेशन्स असतात, इन्स्ट्रक्शन नाही म्हणणार, रिकमेंडेशन ऑर सजेशन इज दॅट की तुम्ही थोडा वेळ त्या फ्रीजमध्ये ठेवा, म्हणजे तो त्याचं बाइंडिंग जे असतं ते चांगलं होतं. तो जो एकजीवपणा असतो तो एक जरा फर्म होतो. आणि हे दही असल्यामुळे पण इट नीड्स दॅट फर्मनेस, बिकॉज तुम्ही आता त्याच्यात सगळं मिक्स करून परत ते थोडंसं लवचिक लुसलुशीत असल्यामुळे हे नक्कीच गोळे रव्यामध्ये नंतर फिरवून मी मिनिमम हाफ ॲन आवर फ्रीजमध्ये ठेवा. फ्रीजमधून काढल्यावर लगेच तुमच्या त्याच्यात फरक येईल. म्हणजे जसं बटर तुम्ही बाहेर असला की नरम असतो, जो फ्रीजमध्ये असला की तो घट्ट होतो. सो सिमिलर टू दॅट हे दही पण फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे घट्ट होतं आणि मग तळायला इझी जातं. सो हाफ ॲन आवरने जस्ट फ्राय इट अँड युअर कबाब्स आर रेडी. सो नक्की हे ट्राय करून बघा. छान टेस्ट येते, एक वेगळीच टेस्ट आहे, फ्रेशनेस आहे त्याच्यात दह्यामुळे, आणि पचायला पण हलकं. सो नक्की ट्राय इट आउट. मला आवडला हा पदार्थ म्हणून मी ट्राय केला. आणि जास्त काही कष्ट नाही आहेत, इझी टू मेक आहे. सो बघा तुम्हाला कसा वाटला. आणि याच्याबरोबर यू सर्व जनरली अ ग्रीन चटणी. मी आता काही चटणी वगैरे बनवली नाही आहे, बट आय जस्ट हॅड इट ॲज अ स्टार्टर्स. सो नक्कीच ट्राय करून बघा आणि सांगा.